तर आज खूप दिवसातून क्रिकेटची प्रॅक्टिस सुरू केली ती आणि त्यामुळे पहिलाच दिवस होता आज. त्यामुळे आता प्रॉब्लेम असं झालं की माझा शूज राहिलेला प्रॅक्टिसमध्येच, क्लबमध्येच राहिलेला. त्यामुळे मी आज स्निकर्स घालून चाललेलो. म्हणून म्हटलं की चला असू द्या. तिथे गेलो, प्रॅक्टिस झाली. मला शूट काही करता आलं नाही, पण प्रॅक्टिस आज केली. मजा आली प्रॅक्टिस करून खरं तर. आणि ग्राउंडवरती गेल्यावरती प्रॅक्टिस केल्यावरती सिरियसली खरंच खूप मजा येते, भारी वाटतं, फ्रेश फील होतं. आता त्यातून मला घरी यायचं होतं, बाईककडे गेलो. बाईक धुतल्यामुळे एवढी भारी दिसत होती, म्हटलं एक शूट करावं, त्याचा एक चांगला व्हिडिओ काढावा. तिथनं शूट केलं, डायरेक्ट घरी आराम केला. जरा आराम केल्यानंतर मम्मीला भेटलो. मॅडम, कधी जेवणार आहे तुम्ही? कधी जेवणार आहे तुम्ही? डुलके हाणले हिनं मस्तपैकी. ही मालिका बघतीये आणि हिनं अर्ध्या तासाच्या मालिकेमध्ये कमीत कमी 20 मिनिटं तर डुलकीच मारली. बरोबर का नाही? पूर्ण असतं. तू जोरात धर, टाक धर. असलं कशाला आणायचं? काहीतरी करतो. आता एवढे सकाळी उठलेलो, त्यामुळं माझी झोप झाली नव्हती आणि मी दुपारची झोपलो, डायरेक्ट संध्याकाळी उठलो. संध्याकाळी उठल्यानंतर बाहेर गेल्यावरती एवढा सुंदर नजारा होता की मजा आली भरपूर. सकाळी तर प्रॅक्टिस केली होती आणि त्यानंतर व्यायाम संध्याकाळी म्हटल्यावरती खूप थकून जातो मी, पण म्हटलं की ऑप्शन नव्हता. आता त्यानंतर पुशअप्स मारायला सुरुवात केली आणि सुरुवातीचे जे पुशअप्स होते ते मी घेतलेले रिव्हर्स पुशअप. ह्यानं तुमचा जो ट्रायसेप आहे ना तो खूप महत्त्वाचा, आणि तुमचा जो ट्रायसेप आहे ना तो खूप चांगला बिल्ड होतो. आता रिव्हर्स पुशअप झाल्यानंतर मी घेतला बायसेप, आणि बायसेपला माझ्यासाठी कोणतंही वेट नव्हतं, पण आमचा जो स्टूल आहे तो लाकडी स्टूल आहे, त्यामुळे म्हटलं की तो एक चांगला वेट होऊ शकतो माझ्यासाठी. 10 रिपिटेशन्स किंवा 15 रिपिटेशन्स, 3 सेट्स फॉर इच हँड. तर हे कॉम्बिनेशन बेटर होऊन जाईल. त्यानंतर परत एकदा रिव्हर्स पुशअप्स घेतले, कारण की बायसेप आणि ट्रायसेप मारायचं होतं आज. बायसेप आणि ट्रायसेप मारताना एवढं लक्ष ठेवायचं की सेट्स खूप चांगले बसले पाहिजेत. सो त्यामुळे मी बेटर आहे की रिपिटेशन्स कमी मारत होतो, पण सेट प्रॉपर वेने मारत होतो. आणि सेम गोष्ट बायसेप्समध्ये पण झालं आणि ट्रायसेप्समध्ये पण. ट्रायसेप्स मारताना मी फक्त रिव्हर्स पुशअप्स मारत होतो, आणि बायसेप मारताना मी स्टूलचा वापर करत होतो, जेणेकरून मला दोन्हीही बेस्ट वेने मारता येत होते. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ना बायसेपसाठी आणखी एक गोष्ट महत्त्वाची, ते म्हणजे तर डायमंड पुशअप्स. ॲक्च्युली ते बायसेपवरती पण काम करतं आणि चेस्टवरती पण काम करतं. बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच मसल्स आहेत असे ज्याच्यावरती डायमंड पुशअप्स काम करतं. डायमंड पुशअप्स मारताना खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसल्सवरती ध्यान देणं. आता डायमंड पुशअप झाल्यानंतर थोडंसं गेनर घेतलं मी, थोडंसं फ्लेक्सिंग केलं, कारण की तुम्हाला तुमची बॉडी कशी दिसतीये ते दिसणं पण खूप गरजेचं आहे. कशी होतीये ते दिसणं खूप गरजेचं असतं, त्यामुळे फ्लेक्सिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आता फ्लेक्सिंग झाल्यानंतर मी घेतले नकल पुशअप्स. नकल पुशअप्स खूप महत्त्वाचे असतं तुमच्या नकलसाठी आणि ओव्हरऑल शोल्डरसाठी, तुमच्या बायसेपसाठी आणि ट्रायसेपसाठी. बऱ्याच गोष्टी, बरेच मसल्स ह्याने कव्हर होतात, नकल पुशअप्सने. परत एकदा फ्लेक्सिंग केलं, जेणेकरून सगळं प्रॉपर वेने व्यायाम होतोय का, प्रत्येक मसलवरती प्रॉपर वेने ताण येतोय का. कारण की हे कसं करतं, ज्यावेळेस तुमचा मसल एक चांगल्या पद्धतीने बिल्डअप होतो त्यावेळेस तुम्हाला लगेच समजतं की आपल्या मसलवरती ताण येतोय का प्रॉपर वेने. ते खूप महत्त्वाचं आहे, ते समजणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला. आणि हे कधी कसं समजतं, ज्यावेळेस तुम्ही फ्लेक्सिंग कराल त्यावेळेस. आणि परत जाता जाता म्हटलं की एकदा परत रिव्हर्स पुशअपचा एक सेट मारावा.
त्यामुळे जास्त सेट नाही, थोडेसे सेट मारले, एकच सेट मारला.